हॅलो चेक, हॅलो चेक. यस, मॅचला स्टार्ट करू शकता, पंच हरकत नाहीये. 3 सलग मॅन ऑफ द मॅच. पहिला बॉल अलॉंग द विकेट, रनआउटची चान्स, रॅकिंग एडला थ्रो झालेला. मस्ट निडेड ब्रेक थ्रू. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट. यश आपल्या समवेत जॉईन होतात. यश, काय सांगाल, 3 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच मिळाले, कसं वाटतंय, कसा राहिला परफॉर्मन्स? खूप छान वाटते. काय सांगाल, तुमच्या टीम कॅप्टनने तुम्हाला कशा प्रकारची जबाबदारी दिली होती? टीम ओनर बद्दल काय सांगाल? कॅप्टन तर आमचा साईभाऊ आहे, पण खूप छान वाटते. होप्स द्या तो सांगत असतो असं खेळायचं तसं खेळायचं, म्हणून खेळलो. यश, तुम्हाला या वर्षामध्ये भरपूर संधी जे के शेलू टीमच्या वतीनं फारशी मिळालेली आहे आणि त्यानंतर संधीचं तुम्ही नेहमी सोनं केलेलं आहे, तर तुमच्या टीमबद्दल, आजच्या परफॉर्मन्सबद्दल आणि तुमच्या टीमबद्दल काय सांगाल? माझं जे काय आहे ते माझ्या JKCC टीम मुले आहे, त्यांच्यामुळे मी एवढा खेळू शकतो. अच्छा, 3 मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मिळाला. मॅन ऑफ द मॅच कोणाला डेडिकेट कराल? टीमला आणि फॅमिलीला. थँक्यू सो मच. हा होता यश, जो 3 सलग बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच त्याने घेतलेले आहेत. भास्कर तरे बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. या पुन्हा एकदा आपण ऐकूयात आवाज मॅडी सरांचा. धन्यवाद पियुष बाबरे. बादशा दिशेने आपण जाणार आहोत आणि आता कुणाल शेट्टे यांच्याकडून जे पारितोषिक होतं ते मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा, कारण आपण खेळाडूंना देणार आहोत. साई मसने आणि करण मसनेसाठी ते पारितोषिक होतं. पाच षटकांची मॅच, फ्रेश मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि सध्या पहिले षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज भास्कर तरे या गोलंदाजाला मिळते विकेट. फलंदाज बाद. चला पिंटू सिंग आपण या. तुम्हाला भास्कर तरेची जी झेल टिपली होती त्यासाठी या अविनाश तरे यांच्या वतीनं 300 रुपयाचं पारितोषिक होतं. फॉर्म फी तुम्हाला ती रिटर्न देण्यात आलेली आहे. बघा, हा संघ बालकाचा मनाचा मोठेपणा आहे. प्रत्येक विकेटसाठी या कोल्ड्रिंक्स घेतलेली आहे. ओके, पहिल्या विकेटसाठी कोल्ड्रिंक्स या ठिकाणी देण्यात येईल भास्कर तरेला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आणि आता पहिल्या षटकामध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत शांत खेळ आहे. सध्या 3 धाबा धावफलकावरती आहेत. हो, चांगला चेंडू, आणखीन एक आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल. आणि आता ऑन साइडला आपण पाहतो बॅटच्या आतलीकडे चेंडू ट्राव्हर्स झाला, तोपर्यंत मिळते एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगती पथावरती भास्कर तरेचा आणि या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 4 धावा, 1 विकेटच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना वीर साई नक्ष 11 या संघाचे आपल्याला पाहायला मिळेल. खेळाचं पहिलं सत्र KTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. आणि सध्या सेकंड लास्ट मॅच आपल्याला आजच्या दिवसामधून पाहायला मिळेल. एकंदरीत 7व्या क्रमांकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉलिंग पॅक वरती निहाल शेट्टी. षटक क्रमांक 2 मधून पुढील ओव्हरसाठी हो पहिला बॉल निहाल शेट्टीचा. अगदी आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फक्त उडवलाय आणि या ठिकाणी फ्लिक करत असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. ही सुद्धा एक कोल्ड्रिंक्स या ठिकाणी या चौकारासाठी आलेली आहे. ओव्हर द विकेट. हो भन्नाट बेग आणि आता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चौकारानंतर अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि आज अबीर शाह इलेक्ट्रिकल स्टेंट पेंट या संघाने टेबलला टॉप केलेला आहे. सलग 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि एका लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे या मॅच मध्ये, कारण महत्वपूर्ण सामना आहे. या दोन्ही संघाने अद्यापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही आहे. म्हणजे आता कुठेतरी एक संघ या मॅच मधून आपलं खातं उघडणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये आपण पाहतोय. प्रोटेक्शन देण्यात आला. एक सिंगल. चांगली गोलंदाजी आहे. निर्णायक षटक निहाल शेट्टीचा आपण पाहतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूने 100% देण्याचा प्रयत्न जरूर या स्पर्धेमध्ये केलेला आहे. धावत संख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 10 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर वाईड आला, डॉट बॉल, सिंगल, सर्व काही पाहायला मिळालं. आणि आता बॅटची कडा, मागे सल्ला बॉल, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. आलेला दणदणीत चौकार. चार धावा आणि या चौकाराने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. खेळाचं पहिलं सत्र आहे, पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धामध्ये कोणत्या प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाही. ऑन साइडला इथे पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलं काय. चांगली फिल्डिंग, फेक सुद्धा चांगले पाहायला मिळाले आणि लॉस्ट गेनला मात्र रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. रोशन धुळे यांच्या वतीनं आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला खणखणीत दर्जेदार षटकार. दोनचा खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर नितेश तरे, नवनाथ तांबोळी 2 ऑफिशियल स्कोरर आपण पाहिले आणि आता सध्या नितेश तरे आमच्या समावेश जॉईंट आहेत. दामत नगरीमध्ये सध्या नाईटची स्पर्धा ते देखील कव्हर करतात ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून. आणि आता SPL शेलू प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा तितकंच मोलाचं योगदान आहे.
गोलंदाज मुन्ना पठाण बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये. थोडंसं फास्ट खेळा विनंती राहील विशेष फिल्डिंग करणाऱ्या टीमला. महत्वाची सूचना आहे. मगाशी जो षटकार आला त्याच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक ॲडव्होकेट निलेशजी कुंभार साहेबांच्या वतीनं देण्यात आलेला. अक्षय हिसाल गेला. 21 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ जो प्रगती पथावरती आहे. चांगले गोलंदाजी केली तर कुठेतरी धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न टीम वीर साई नक्ष 11 करेल या मॅच मध्ये. कोणत्या तरी एका संघाला विजय जरूर मिळणार आहे या मॅच मधून, कारण ऑलरेडी 2-2 सामने या दोनही संघाने गमावलेले आहेत आणि आता पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. फुल टॉस बॉल आणि ते पाहावं लागेल. बॉल चाललाय सरळ लॉंग लेगला, सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. चार धाबा मिळाल्या आणि या 4 धाब्याने संघाचा धावफलक पुढे जाईल. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. एकंदरीत 10 संघांना या स्पर्धेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात आलंय आणि ते झेल घेण्याचा प्रयत्न असेल. टॉप एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि आता अक्षय हिसालगे मिळतील 2 धावा. चांगले बॅटिंग करतात. एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न ते करतात अक्षय हिसाळगे. वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती तो नाबाद करतोय. 27 धावा संघाच्या वतीनं पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न. मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल आणि आता धावा मिळतील पूर्णपणे 4. या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर मुन्ना पठाण आहेत आणि चांगली गोलंदाजी ते करतात. लेग बाईस एक सिंगल मिळेल आणि 32 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 70, 71 काही मॅच मध्ये आपण पाहिलं तर 90 पेक्षा जास्त धावा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 92 धावा या ठिकाणी नोंदवण्यात आल्या होत्या आणि ती सर्वोच्च धावसंख्या जतीन मानस 11 आय थिंक सो या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. फुल टॉस बॉल मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागेल. 4था लागेल. बॅटिंग करत असताना वीर साई नक्ष 11 संघाला फलंदाज बाद.
मधून तो मात्र एका बाजूने धावा बनवतोय, धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता 36 धावा या स्कोर कार्ड वरती लावण्यात आलेल्या आहेत. हो, चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण पाहतोय दिनेश होते, चांगला झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज होईल बाद. अक्षय हिसाळगे बॅक टू द पॅव्हिलियन. 28 धावांची इनिंग त्याने साकारली आहे आणि तो लागलाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. .11 आणि जतीन मानस 11 या दोन्ही संघाने चालू सामन्याच्या मध्यांतराला टॉस साठी रिपोर्टिंग करायची. चला, कॅम्पाची व्हॅन आलेली आहे, कोल्ड ड्रिंक्स व्हॅन. हो, या ठिकाणी मिस्तामी आणि मुन्ना पठाण काय झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला इंटरेस्टिंग असणार आहे. खरं तर असं वाटलं होतं की त्यांचा पाय थोडासा स्कीड झाला, परंतु ते थांबले आणि त्यानंतर हा झेल अगदी आपण पाहतोय मागचा पाय वाकवला आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर डाईव्ह लगावत असताना हा झेल त्याने टिपलेला. या झेलसाठी एक कोल्ड ड्रिंक्स मिळेल. ॲडव्होकेट निलेशजी कुंभार यांच्या वतीने आपण पाहतोय. खरं तर त्यांचं ATM आणि त्यांची कोल्ड्रिंक्सची फॅक्टरी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपण पाहिलं ना काही ना काही तरी पारितोषिक देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व सध्या आपल्या या ठिकाणी कॉमेडी बॉक्स मधून माझा आनंद घेतात आणि आता बॉल चालला यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला. मिळतील धावा 4. हा चौकार. शेवटचा बॉल आणि तो राहिलाय गोलंदाज धावावरती आणि आता 41 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता शेवटच्या अंतिम षटकाकडे आपण वाटचाल करणार आहोत. गोलंदाज अमर तरी बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक. स्ट्राईक एंडला प्रमोद, नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत.
स्वतः संघ मालक. पहिला बॉल प्रमोदसाठी टाकण्यात आलेला आहे. संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा. अगदी मागे सगळे खेळाडू सांगतात की आपण चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. डॉट बॉल. काही आरडाओरड करण्याची गरज नाही आहे. डॉट बॉल. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला षटक हाताळलं जात आहे गोलंदाजीमध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमर आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम चालू आणि अंतिम षटकामध्ये धावा जमण्याचा प्रयत्न करतात श्रीकांत मसने. आणि आता स्ट्राईक हवी होती प्रमोदला आणि आता या ठिकाणी स्वतः विकेट संघ मालकाने सॅक्रिफाईस केलेली आहे. विकेटचा त्यांनी त्याग केलेला आहे. धावा धावफलकावरती नितेश आम्हाला सांगतायत की 44 धावा झालेल्या आहेत. आणि आता शेवटचा अंतिम बॉल. प्रशांत झोमटे. ऑन साइडला शेवट गोड केलाय प्रमोदने आणि एक फ्लाइट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सीमा पार. रॉकेट शॉट षटकार. कोल्ड ड्रिंक्स मिळणार आहे. मगाशी मला असं वाटतं की भरतजी मेहरा साहेब हे पाहणी करत होते की इथे कोल्ड ड्रिंक्स वाटप चालू आहे की नाही, कारण सध्या हे रिलायन्सचं प्रोडक्ट आहे. धावा धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 50 धावा झालेल्या आहेत आणि 51 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. ती टीम वीर साई नक्ष 11 या संघाला.
ला शेवटचा आणि अंतिम कॉल आम्ही देत आहोत. सामन्याला सुरुवात झाली आहे. प्रेम गोलंदाज आपण पाहतो आणि प्रेमच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार आला. स्ट्राईक एंडला फलंदाज भास्कर तरे. 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 51 धावांचं टार्गेट आहे. 50 धावा माफ करा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या आणि आता 51 धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी सज्जा भास्कर आणि मंगेश. आम्ही एक प्रकाश सिंगल. दादा भगत यांना विनंती करत आहोत की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघाला चेंडू. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेलूगावचे गोल्डन मॅन प्रकाश दादा भगत स्वतः संघ मालक, स्वतः चांगले खेळाडू, उद्योगपती आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. इथून दिसतो. ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. बॉटम हँडचा चांगला वापर करतात. चला टॉस आपण करत आहोत दोन्ही टीमच्या कॅप्टन्स मध्ये. हेड कॉल करण्यात आलेला. पडलेला टेल. टॉस जिंकलेला अविरशा इलेक्ट्रिकल स्टेन पॉइंट आयलंड. डिसिजन थोडंसं ते पेंडिंग ठेवतात. जरूर तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचेल. टॉस जिंकलेला अविरशा इलेक्ट्रिकल स्टेन पेंट आयलंड या टीमनं प्रथमतः डिसिजन त्यांचा पेंडिंग वळवत तत्पूर्वीच ऑन गोईंग मॅच कडे आयोजकांच्या वतीनं नम्रपूर्वक सूचना आम्ही चालू असलेल्या दोन्ही संघांना करत आहोत की वेळेची आमच्यापर्यंत मर्यादा आहे. त्या कारणास्तव आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत की आपण कुठल्याही प्रकारचा विलंब न करता मॅच जशी चालू आहे तशी सुरू ठेवा. धन्यवाद. थँक्यू सो मच पियुष. शेवटचा बॉल आणि आता शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक पहिलेच सपोर्ट झालं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. खास करून या चालू मॅचला विनंती राहील की आपण लवकरात लवकर या स्पर्धेला कव्हर करायचे, कारण सध्या टाइम अलर्ट प्रत्येक संघाला देण्यात आलेला आहे. 50 धावसंख्येचं 51 धावसंख्येचं लक्ष्य 50 धावा बनल्या गेल्यात. विजयासाठी 24 बॉलचा खेळ अजूनही बॅलन्स आहे आणि गरज असणारे ती तब्बल 38 धावसंख्येची 38 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. बॅटिंग करण्याचा निर्णय अविरशा इलेक्ट्रिकल्स 10.11. जतीन मानस 11 या संघाला करायची फिल्डिंग. लक्षात असू द्या नेक्स्ट मॅच मध्ये. आणि आता गोलंदाज प्रमोद. प्लीज फास्ट. प्रत्येक संघाला विनंती राहील लवकरात लवकर आपला खेळ आपण कंप्लीट करायचा. ऑन साइडला सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न होता भास्कर तरे आणि सध्या मंगेश ही सलामी, गणेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मंगेश बापकरा आणि आता एक सिंगल धाव घेण्यात आलेली आहे. 14 धावा 14 रन्स धाव फलकावरती आहेत. चांगली स्पर्धा सध्या या विभागातून आपल्याला दरवर्षी प्रमाणे पाहायला मिळते. 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. बॅटची लिडिंग एज. मागे चालला बॉल आणि आता त्याला बॅकअप देण्यात आलाय. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि आता DRS घेण्यात आलेला आहे. पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न होता. हो नाही करत असताना आता पुन्हा एकदा थोडेसे मागे आलेत आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय सेफ असतील. नॉट आउट. खरं तर आमच्या सर्व लाईव्ह इव्हेंट टीमला देखील कोलिवली जत्रेला जायचे यात्रा उत्सव ते देखील तुम्हाला KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर करताना पाहायला मिळणार आहेत. आज संगीत भजनाचा डबल बारीचा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी आहे. मागे चालला बॉल. पुन्हा एकदा टॉपेज होती. एकच धाव मिळणार आहे. सातत्याने आपण पाहिलं तर एक सिंगल धाव
या ठिकाणी एकवटण्यात आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या असं वाटलं होतं की ही सरासरी कुठे मेंटेन केली ना तर या धावा चेस होऊ शकतील या मॅचमध्ये वीर साई नक्ष 11 संघासाठी. परंतु या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सलग पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट, एक सिंगल, धावा धावफलकावरती 2. हो, धीम्या गतीचा बॉल, चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी करताय प्रमोद. आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये दर्जेदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. दोन्ही संघाने 2-2 सामने ऑलरेडी गमावलेले आहेत, परंतु पहिल्या विजयाच्या शोधात संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ चांगली कामगिरी करेल तिने फॉर्मॅटमध्ये सध्या तरी 50 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये रणवीर लुका 11 या संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आणि इथे डॉट बॉल 51 धावांचं आव्हान सध्या वीर साई नक्ष 11 या संघासमोर ठेवण्यात आलेले आहे. टीमची टोटल धावा धावफलकावरती 15 आहेत. शेवटचा सामना यानंतर अबीरशाह इलेक्ट्रिकल्स या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. हो, चांगला स्ट्रोक, फॉलिंग स्वीप, मागे चालला बॉल, डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला बीट करत बॉल जाईल सरळ दन 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 करत सीमा पार. रन्स बनतात 4. नका प्लीज. कॅप्टन या सूचनेकडे लक्ष द्या. संघ नायक संघ मालक दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला आम्ही विनंती करत आहोत, आपण वेळेची मर्यादा आपल्याकडे, त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करत आहोत की आपण ताबडतोब सुरुवात करा मॅचला. गणेशजी भोईर साहेब आणि रामदासजी शेट्टे साहेबांच्या वतीनं आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तब्बल 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅचसाठी फ्रूट ज्यूस ज्यांच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेले ते पांडुरंग कृपाचे A1 जोडी रामदासजी शेट्टे साहेब आणि गणेशजी भोईर साहेब यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने जे काय हातभार, जे काय योगदान आपण दिलेलं आहे, तुमच्या दिलदार व्यक्तिमत्वामुळेच ही स्पर्धा यशाची उंच शिखरं वारंवार गाठत आलेली आणि आज देखील ही स्पर्धा 9व्या पर्वामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. धन्यवाद. 18 बॉल 32 धावांची गरज झालेल्या मान्यवरांचा मनपूर्वक स्वागत. ज्यांनी सडळ हाताने आपल्याला या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, कारण प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. 18 बॉल 32 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रेम बॉलिंग ट्रॅकवरती. या प्रेमात पडणारी गोलंदाजी सध्या तरी आपल्याला त्याचे पाहायला मिळाले, परंतु संघाला यश काही मिळालेलं नाही आहे. 17 बॉल 32 धावा. ओव्हर द विकेटने प्रेम तयार. ओव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने अक्षय खारीक आलेत. एकच धाव मिळणार आहे. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल म्हटलं जातं ना, कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. 16 बॉल 31 धावांची गरज. हो, पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू संभ्रमात होता, द्विधा मनस्थितीमध्ये बॅटर भास्कर तरे. आणि आता या ठिकाणी आपण पाहतो सलामीची जोडी मंगेश चांगले बॅटिंग ते करतायत आणि आता सिंगलला प्राधान्य देण्यात आलं. त्यांना माहिती आहे या मॅचमध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो कोणता खेळाडू असणार आहे त्याच्यासाठी या 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रामदासजी शेट्टे यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल. क्लीन बोल्ड फलंदाजाला बाद. 1 मोर विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद. चौदा बॉल आणि 23 धावांची गरज. चौदा बॉल 30 धावा या मॅच मध्ये असणार. आणि आता हे इक्वेशन घेऊन सध्या स्ट्राईक एंडला मुन्ना पठाण.
ज्याने एक अप्रतिम झेल टिपला पूर्वार्धामध्ये सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. त्या झेलसाठी कॅम्पा देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. हो चांगला स्ट्रोक लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहतो. क्षेत्ररक्षक अक्षय आलेले आहेत. उचलून फेक करतील तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. चांगलं क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघाचं प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण 100 सभाषे खेळाडू एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळले गेलेले आहेत. 10 संघ आणि 10 संघांचा भरणा असलेली SPL शेलो प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत. हो या ठिकाणी ऑनसाइडला बोलवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल जाईल सरळ हा लॉंग लीग मध्ये आणखीन एक दर्जेदार चौकार. सव्वीस धावा झालेले. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज प्रेमने चांगलं षटक हाताळलं. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि आता समीकरण या बादचं उर्वरित 12 चेंडू 25 धावांची गरज. चला बाउंड्री लाईनच्या बरोबर लगत बसलेले जे प्रेक्षक आहेत, विशेष करून अविरशा इलेक्ट्रिकलचे खेळाडू आहेत ब्लॅक स्क्रीन समोर, चला सगळ्यांनी उठायचं तिथून मागे या. 12 बॉल 25 ची गरज आहे. बारा 25 समीकरण आहे. सामना स्पीडअप करायचं बरोबर 5:20 होतात. आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. शेवटचा सामना आपल्याला पाहायचा आहे. कदाचित आपण पाहतो शेवटच्या सामन्यावरती बॅड लाईट येणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची, कारण लक्षात असू द्या सूर्य देवता हळूहळू अस्ताला जाणार आहे. 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज या मॅच मध्ये. वीर साई नक्ष 11 या संघाने 12 चेंडूमध्ये 25 धावा जर बनवल्या आणि सामना जर जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक ॲडव्होकेट निलेशजी कुंभार साहेबांच्या वतीनं देण्यात येईल. हो पहिला बॉल मुन्ना पठाणसाठी. पहिला चेंडू डॉट. एक डॉट चेंडू समीकरण तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. आणि आता सध्या मुन्ना पठाण अगदी आपण पाहतो JP पॅनलचे पंच आहेत. सध्या ऑफिशियल मुख्य पंचाच्या भूमिकेत अमित डांगरे सर स्क्वेअर लेगचे पंच आहेत आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत हो या ठिकाणी चेंडू शरावती आदळतोय तोपर्यंत फलंदाजा ठिकाणी होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात. डाऊन दी बॉल येत असताना टिपली एक चांगली झेल. फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागेल वीर साई नक्ष 11 संघाला. फलंदाज बाद.
धावा चेस करण्यात आल्या तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. ऍडव्होकेट निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफच्या दिशेने आलेला खणखणीत अक्षय खारीकच्या विरोधात धमाकेदार षटकार. पाचवं प्रगतीपथावरती आणि 5व्या षटकामध्ये तब्बल एकंदरीत 24 धाबांची गरज आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर मैदानावरती खेळला असतं तर या धाबा फार कमी पाहायला मिळाल्या असत्या अंतिम षटकामध्ये. हो चांगला बॉल अक्षय खारीकचा डॉट बॉल. धाबा संख्या धाबलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 33 धाबा 3 विकेटच्या मोबदल्यात 18 धाबांची गरज आहे. 3 बॉल 18 धाबांची गरज म्हटल्यानंतर प्रत्येक बॉलवरती आता अक्षरशः तुटून पडावा लागणार आहे. एअर स्ट्राईक करावी लागेल, हवाई सफर करावी लागणार आहे. 3 बॉल 18ची गरज. फुल टॉस बॉल आणि हो हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजूनही मॅच संपलेलं नाहीये कारण मी अजून जिंकलेलं नाहीये हे सांगतात बॅटर भास्कर तरे. बॉल सीमा पार षटकार. तरेमध्ये देखील ती क्षमता आहे त्याने दाखवली आहे. अगदी आपण पाहतो 24 धाबांची गरज होती. 4 चेंडूमध्ये 2 षटकार आलेले, 2 चेंडू डॉट राहिलेत अक्षय खारीकचे, परंतु अद्याप 2 चेंडू बॅलन्स आहेत आणि त्या 2 चेंडूमध्ये हव्यात 12 धावा. जर पहिला विजय संपादित करायचा असेल वीर साई नक्ष 11 या संघाला तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावेच लागणार आहेत. चला अक्षय खारीक जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. रणवीर लुक्का 11 या संघाला मयुरेश खारीक यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांनाही या आपण खेळाडू आहेत मयुरेश खारीक या आपण या 2 बॉल 12ची गरज. सामना स्पीडअप करायचा अक्षय खारीक विनंती राहील. वारंवार सूचना येतात मॅनेजमेंट टीमच्या. 2 बॉल 12ची गरज. स्ट्रायकिंगला भास्कर तरी हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि आता इथे एक साम मिळणार आहे. हा अत्यंत महत्वाचा चेंडू. खरं तर या चेंडूसाठी पूर्णपणे फिल्डिंग मध्ये बदलाव करण्यात आला आणि आता एक साम मिळाली आहे. 1 बॉल 11ची गरज. कुठेतरी रणवीर लुक्का 11 हा संघ या मॅच मध्ये आपल्याला वापसी करत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आणि शेवट राहिलाय तो मात्र गोलंदाजाच्या डाबावरती. अक्षय खारीकने केली कमाल. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेतील हा पहिला विजय आपल्याला पाहायला मिळेल. रणवीर लुक्का 11 संघाचं अभिनंदन आपण करू आणि वीर साई नक्ष 11 याही संघाचं तितकंच कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 13 चेंडूमध्ये 28 धावा बनवल्या तो अक्षय हिसाळगे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.